त्याच्यामध्ये 101वी घटना दुरुस्ती. 101वी घटना दुरुस्ती काय केली संसदेमध्ये, तर याच्यामध्ये घटनेमध्ये दुरुस्ती झाली की जीएसटी हा कर लागू झाला. नवीन काय झालं, जीएसटी प्रणाली लागू झाली 2016 मध्ये. आणि लागू कधी झाली, 2016 मध्ये पास झाला. 1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू झाला. जीएसटी प्रणाली लागू झाली आणि केंद्र राज्य सरकारकडून काय झालं, सगळे अप्रत्यक्ष कर, सगळे नाही पण काही बहुतेक अप्रत्यक्ष जीएसटी कर जीएसटी मध्ये टाकण्यात आले आणि जीएसटी हा एकच कर लावण्यात आला. हा प्रस्तावित कर जर बघितला वस्तू सेवांच्या पुरवठ्याशी संबंधित आहे. पहिले कसं वस्तूंवर वेगळा टॅक्स होता, उत्पादन शुल्क असेल आणि सेवांवर वेगळा टॅक्स होता, तो एकत्र करण्यात आला आणि गुड अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू सेवा कर लागू करण्यात आला. आणि जीएसटीच्या कक्षेबाहेर फक्त काही व्यवहार वगळता सर्व कशामध्ये अप्रत्यक्ष कर टाकण्यात आले, जीएसटी मध्ये टाकण्यात आले. आणि जीएसटी मध्ये मग काय काय तरतुदी करण्यात आले या घटना दुरुस्तीमध्ये आपण बघू. वस्तू आणि सेवांच्या दोन्हीच्या पुरवठ्याच्या प्रत्येक व्यवहारावर काय केलं, जीएसटी आकारण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार कोणाला, मग संसद आणि राज्य सरकारला. म्हणजे हे कॉन्करंट पॉवर कोणाला आली, संसद आणि राज्य सरकारला आली. यानुसार दोन्ही काय करू शकत होते, जीएसटीवर कायदे करू शकणार याच्यानुसार. नंतर काय याच्यामध्ये अजून एक स्पेशल प्रोव्हिजन होतं की विशेष महत्त्वाच्या घोषित वस्तू डिक्लेअर गुड्स ऑफ स्पेशल इम्पॉर्टन्स ही संकल्पना लागू झाली. डिक्लेअर गुड्स ऑफ स्पेशल इम्पॉर्टन्स ही संकल्पना लागू झाली. त्यानंतर जर बघितलं वस्तू आणि सेवांच्या आंतरराज्य व्यवहारावर, म्हणजे जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यावर व्यवहार होत असतील, म्हणजे महाराष्ट्रातून जर एक्सपोर्ट होत असेल समजा एमपीला, तो जो कर असताना तो असणार आंतरराज्य जीएसटी किंवा एकात्मिक जीएसटी प्रणाली आकारण्याची तरतूद करण्यात आली. आणि पुढे जर बघितलं आपण याच्यामध्ये जर बघितलं राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे वस्तू सेवा कर परिषद स्थापन करण्यात आली. म्हणजे जीएसटी काउन्सिलची स्थापना करण्यात आली. जीएसटी काउन्सिल राज्यांमधील वाद किंवा जीएसटीचे दर ठरवण्यासाठी काय होती, जीएसटी काउन्सिलची स्थापना या घटना दुरुस्तीने करण्यात आली. आणि जीएसटी लागू झाल्यानंतर 5 वर्ष त्यात काय मिळणार, सर्व राज्यांना काय होणार, नुकसान भरपाई मिळणार. ह्या तरतुदी काय त्या जीएसटी मध्ये होता. आणि जीएसटी कायद्यामध्ये 101व्या घटना दुरुस्तीचा जर विचार केला अजून काय तरतुदी होत्या याच्यामध्ये जर बघितलं तर 7व्या अनुसूचीमध्ये संघ आणि राज्य सूचीतील काही नोंदी काय बदलल्या. म्हणजे संघ सूची आणि राज्य सूचीतली काही नोंदी बदलल्या. आणि या कलमांमध्ये हे जे घटनेतले कलम बघितले 248, 249, 250 यामध्ये केंद्र राज्याचे आर्थिक संबंध आहेत. आणि पुढे पण हे काय आहेत, केंद्र राज्याचे आर्थिक संबंध आहेत. हे कलमांमध्ये 288, 266, 268 याच्यामध्ये काय झालं, बदल करण्यात आले. याच्यामध्ये काय केलं, सुधारणा झाल्या. आणि नवीन कलम तुम्हाला सांगतो मी, नवीन कलम जर बघितलं 246 आहे, 269 आहे आणि 279 हे समाविष्ट करण्यात आलं. 246 मध्ये काय होतं की केंद्र आणि राज्याला जर बघितलं कॉन्करंट पॉवर मिळाली जीएसटीवरील कायदे करण्याची. 269 मध्ये काय, आंतरराज्य जो जीएसटी त्यासंबंधी कायदे करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला, केंद्र सरकारला देण्यात आला. आणि 279 नुसार काय